नमस्कार मित्रांनो, आजची सुरुवात झाली. आज आपला हळदीचा ब्लॉग आहे. हळदीचा सर्वात पहिल्यांदा मंडप लावून घेतो. तिथे मंडप लावायचं काम सुरू झालं. त्यानंतर मग आपला मेन इंट्रो चालू होईल. पण आजचा इंट्रो हाच असणार आहे. इथं हर्षल बसला आणि इथे मंडपवाली माणसाला ते मेजरमेंट घेऊन बघतात की कसं कसं लावायचं. काकाने मेजरमेंट वगैरे घेतले तर आहे. त्यानंतर आपला मंडपचा ढाचा तर तयार आहे, म्हणजे जे मेन हे आहे ते तर तयार आहे. आता बघूया काका कसं कसं करतात. मी पण थोडे हेल्प करतो आहे. जसं काही नाही, लग्न घरी तर हेल्प करावीच लागते. बाकी काय नाही, पूर्णपणे रेडी तर झाले ऑलमोस्ट. फक्त आता त्यावरनं कापड टाकून आणि रश्शा बनवून झालं की सेट. तर काय नाही काहीच, असंच आहे. मग मस्त मजा करत. ऊन पण खूप लागतं आहे, पण स्टाईल मारायची सोडत नाही मी. हात आपला फिरतोच केसावरनं ब्लॉग कॅमेरा समोर आल्यावर. त्यानंतर बघूया चला काय काय आहे पुढे पुढे. मग काय दुपारी मम्मीने बांगड्या वगैरे भरून घेतला. कासार येतो, कासार बांगड्या वगैरे भरून जातो. इथं आपले मेन मेंबर लिहून बसले की किती किती कोणी कोणी काय काय लिहिलं आहे म्हणून. त्यानंतर संध्याकाळी सगळ्यांनी बघितलं तर सगळ्यांना वाटलं थोडे मेजरमेंट चुकलेत, तर त्यामुळे परत ते चालू आहे. मग गेलो दादासोबत गारगुडीला, आमच्या मूळ इथे. तिथून जाऊन आपल्याला आणायचं होतं लाईटिंग आणि हे काय फुल लाईटिंग आणि माळा आणायच्या होत्या. त्या सर्व घेतलं आहे. त्यानंतर इथे मोतूर मेट म्हणजे ते लावतात. मला पण एवढं काही डिटेलमध्ये माहीत नाही, मी त्यांना सांगेल तुम्हाला नंतरला. इथे बघू शकता तुम्ही पूर्ण हळदीचा सेटअप तयार आहे. हळद बिया सगळे तयार आहे. ते जाते त्यावर हळद दळली जाते. आता नाईट इज ऑन, म्हणजे बघू शकता सगळे पिवळे 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 पिवळे. मी पण पिवळाच आहे, काय बाकी विषय नाही. मी पण फुल चिकना दिसतोच. बघा कुठली पोरगी बिरगी असेल तर मला पण. लाईटच नाही, खालून जाय घेतो वरून काय पाहिजे. बघा फुल, बघा कॅमेरा जसा कॅमेरा निघाला तसा गॉगल दिसतो भाईचा. आता फुल हवी आहे. दादाचं आत्ताच लग्न झालं आहे, तरी पण दादाला हळदीला नाचायचंच आहे. ते काय नाही, मस्तपैकी वहिनीनं हळद लावायचं बोललं तर वहिनी लपल्या मागे. नंतरला मी पण थोडे फोटो काढायला गेलो हळद लावून. पहिले तर हळद लावूया बोललो आणि काकांना बोललो फोटो काढा, आणि दीदीकडे कॅमेऱ्याला बोललो व्हिडिओ काढा आपला त्यासाठी. तर बाकी बघू शकता तुम्ही, खूप मजा फुल सांगत होते मला काका कसा कसा फोटो काढायचा आहे. आपल्याला काय नॉलेज नाही एवढं, आपण ब्लॉग माणसं, आपण व्हिडिओ काढतो फक्त कॅमेऱ्याचं वगैरे. मग 3-4 फोटो काढून घेतले मी पण दीदीसोबत. त्यानंतर इकडं पण बघितलं मग थोडंसं. त्यानंतर बघू शकता पूर्ण हळद लावून घेऊया. नंतरला फायनली बघू शकता मला पण हळद लागले. फुल चिकना दिसतं का नाही कमेंट करून नक्की सांगा. मागे सगळी तयारी आहे. मस्करी केली अरे भाऊ राहिले. आदिवासी पापा झाले की वाचून वाला हा कर तुझ्या आई. अरे 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 नवरा अपकमिंग नवरा नवीन
गप्प कोपऱ्यात बसला होता. दादाला जाऊ उचललं दोघा भावांनी मस्त दादाचा चष्मा विश्वा काढला आणि दादाला अशी हळद लावली की बाप रे बाप विचार करणार नाही. दादाच्या काना नाकात विकास सगळ्यात हळद गेली. दादा बोलतो धुवायला दे तरी दादा धुवायचं नाही. आता कोपऱ्यात जाऊन हळद लावली. स्पीकरच्या बाजूला गप्प बसलेले त्यांना जाऊन आता हळद लावली. आम्ही एवढी हळद खेळलो की फायनली हळद संपली. तर पप्पा आणि ताईने परत बनवायला घेते हळद. पप्पांना बोलतो पण आपण पातळ बनवा. आपली हळद संपली पण पप्पांनी मस्त हळद बनवली. त्यातली पानं बिनं बाजूला काढली आणि आम्ही ऑर्गॅनिकच हळद भेटली. त्यामुळे काय हे होत नाही. तर गुलाबजल टाकले की काय म्हणजे इचिंग विचिंग काय होत नाही. खाज वगैरे काय होत नाही. जास्त इंग्लिश फाडू नको स्वयं. त्यामुळे तर बघू शकता ताईने पाणी बिणी टाकून मस्त की पातळ करून हळद घेतले. पुढचं जरा मोठा आहे त्यामध्ये अजून पातळ होती की अरे पाच काय हे काय पापड्या घालायचे घे कशाला बोलवलं केसगोरी नको दिसायला तुझी घरीच पाहिले केवढी जड झाली कुणी लावली तुला कसं पाऊस पडला फुल वातावरण गार. त्यामध्ये आमचा हर्षलबाई एकतर्फा आशिक मजा घेत बसलाय. चला गाईज टाटा. असंच भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. लाईक करा, शेअर करा आणि नक्कीच आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, सपोर्ट करा.